बघा मित्रांनो, आमच्या घरी साप निघालेले होते 2 दिवस झाले. तर त्याच्यासाठी आता पावडर घेऊन आणलेला आहे. आणि आता मी पावडर टाकून घेतो पूर्ण घराच्या मागून, घरात वगैरे बांधून घेतो. तर भीती वाटते, छोटे मुलं वगैरे आहेत, इकडे तिकडे खेळत असतात. तर चला पावडर घेऊन आणले आणि युतीचे पप्पा आता पावडर टाकत आहेत. तर चला तुम्हाला पण दाखवते. साईराम मित्रांनो, तर कसे आहात? बरे आहात ना? आम्ही पण. तर चला दाखवते तुम्हाला पावडर कसे टाकतात. तर पहा, आता हे जे रुमाल आहे, आता याच्यामध्ये ते पावडर बांधून घराला बांधून घेतो. त्याला कसं पकडू? तर बघा, याच्यामध्ये आता हे 2 कापड कापून घेतले आहेत. आता याच्यामध्ये तो पावडर टाकून घराला बांधून घेतो. टाका. होते ना, मातीसारखं दिसते. बस. तर पहा, असा बांधून घेतला आहे, म्हणजे इथून वगैरे कुठून साप वगैरे नाही आले पाहिजे. तर बघा, इथं बांधून घेतला आहे. आता घरात पण बांधून घेतो. तर पहा, पावसामुळे सापांचा प्रमाण जास्त झालेला आहे आणि आमचा शेवट घर आहे, त्याच्यामुळे आमच्या घरी जास्त पावसात साप दिसतात. तर तुम्ही तुमचे पण घर शेवट असतील तर तुम्ही पण जपून राहा. इकडं टाका, या काड्याच्या मिरून येतं टाका, येतं तेव्हा. मागच्या वर्षी नव्हतं टाकलं ना. झाडू नका, निघून जाईल झाड दिसतं. मग आता त्यातून झाडणंच होईल ना. तर बघा मित्रांनो, आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे. आणि बघा, बाजार जाऊन आणलेला आहे. तर बघा बाजारात काय काय आणलेले. तर हे बघा, नाचमध्ये काय म्हणतात याला, हे माहिती नाही मला. मुलांना खाण्यासाठी आणलेले आहेत. आणि हे गवारच्या शेंगा, कोहळा, याच्यामध्ये हा बघा, वांगे, बटाटे, टमाटर, मिरची, 2 साईजची मिरची आहे बघा. हे कमी तिखट आणि ही जास्त तिखटवाली. तर बघा, एवढा भाजीपाला आणलेला आहे. तर जास्त भाजीपाला आणत नाही, कारण की आमच्याकडे फ्रीज नसल्यामुळे लवकर खराब होऊन जाते. त्याच्यामुळे जास्त आणत नाही, जसा लागला तसा घेऊन येता. तर बघा गाईज, काल मी व्हिडिओ घेतला नाही. खूप सायंकाळला चिरा गरडून राहिला होता. तर म्हटलं चला राहू दे आजच्या दिवस. तर आज दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेत आहे. तर बघा, काल बाजारामधून जो फळ दाखविला होता तुम्हाला, तो फळ हा बघा, हा आणलेला आहे खाण्यासाठी. मी आजपर्यंत नाही खाल्ला आणि बघितला होता दुकानामध्ये, पण खाल्ला नाही. तर खाऊन बघते याची चव कशी आहे आणि हा कोणता फळ आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला कापून खाते, खाऊन बघते.
याची चव आंबट गोड आहे, खायला चांगलाच लागतो. पण मला तर सेबसारखा दिसतो, ॲपलसारखा. पण हा ॲपल नाही आहे, काहीतरी दुसरंच नाव आहे याचं. तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चिराग बघा कसा झोपलेला आहे. तर बघा, मगाशी जेवण वगैरे करून घेतलं युतीचे पप्पा आणि मी. तर खूप कंटाळा येऊन राहिला होता भांडे म्हणजे एकत्र जमा करण्यासाठी. तर म्हणलं तसंच राहू द्या, आणि पहिले जाऊन बसली, थोडा वेळ आराम केला. म्हणलं चला आता भांडे घासून घेते. सगळा पसारा म्हणजे पसरून नाही हो सकाळी. तर बघा, सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. आता इथं भात मांडलेला आहे, हा बघा. आणि इथं बाजूला सरक, हे बघा अंडे उकडून घेतले आहेत आणि इथं मसाल्याची तयारी चालू आहे. तर चला मसाला वगैरे बनवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर बघा गाईज, स्वयंपाक झालेला आहे आणि अंड्याची भाजी पण झालेली आहे, चपाती भात सगळं झालेलं आहे. तर बघा, एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.